चला शिवखोरीला कालच आलो होतो आणि आज सकाळी मस्त फ्रेश झालो. हे एक हॉटेल होतं. हॉटेलच्या पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली होती आणि आम्ही राहणार होतो गाडीतच, पण त्यांनी आम्हाला खूप आग्रह केला की मध्ये ह्या म्हणून राहायला. मग आम्ही त्यांच्या इथेच फ्रेश झालो, राहिलो. तर आता चाललोय शिवखोरीला. हा पुढे कुठे मला माहीत नाही एक्झॅक्ट, पण त्याच्यासमोरच आम्ही गाडी पार्क केली होती. आता निघतोय जस्ट. तरी 11-12 वाजलेत. बघू पुढे आता. तर तुम्हाला घोडा वगैरे मिळून जातो आणि घोड्याचे एका बाजूचे चार्जेस आहे 250 आणि येण्याचे 250, म्हणजे टोटल एका माणसाला 500 रुपये लागतात. तर जाण्याच्या आधी थोडा ब्रेकफास्ट करतो. इथे लिट्टी चोखा वगैरे मिळतो, एक प्लेट घेतो, बघू टेस्ट कशी आहे. ॲक्च्युली झालं असं आहे की आम्ही वैष्णोदेवीला गेल्यामुळे आहे ना माझ्या पायामध्ये असे पेटके आले आहेत अक्षरशः. त्यामुळे ना मला आहे 3-3.5 किलोमीटर आरामात जाऊ शकते मी, कारण एवढं वैष्णोदेवी चढून उतरून आली आहे. पण दुखत असल्यामुळं आता मला विचार चालू आहे घोडा करू की नको, पण खूप कन्फ्युजन आहे मला काय करू नेमकं. हे सोबतच आहेत माझ्यासोबत जे आम्हाला घेऊन जाणार आहे घोड्यावर. ते म्हणते एकदा तरी करा. ॲक्च्युली मी करत नाही कधीच, पण बघू आता. ओके, तर पुढे आल्यावर असा एक ब्रिज आहे, नदी आहे, बिलकुल स्वच्छ नाही आहे, पण खूप घाण आहे, कचरा आहे. आणि ते पर्ची घ्यायची आहे का? आता वसुधा कशी बसते बघू घोड्यावर. चला आता घोड्यावर वसुधा बसते आहे. तिला बी टेन्शन आहे घोडा वजन सहन करेल का. पण तिला माहिती नाही घोडा आहे घोडा. हा ऐच असं का वाटतं घोडा लहान दिसतो तिच्यासमोर. हां ऋतू बसायचे का. हा एक मिनिट सर. चला बुवा झालं, काय भ्यायचं नाही. उलट ते घोड्याला भीती वाटली पाहिजे तुझी. बस जाऊन ते तिला भीती वाटते. ते घोडा किती घाबरतोय मला वाटते असं. चला काही एकदम छान दिसते. सावकाश घेऊन जातो तो. थोडंसं मध्ये आलं ना या ठिकाणी 500 रुपयाची पर्सी फाडावी लागते आपल्याला, की जे घोडा जे करतात ना त्यांच्यासाठी. आणि ते केल्यानंतर पुन्हा आपला हा प्रवास कंटिन्यू सुरू होणार. आता इथून हे बाथिंग घाट आहे या ठिकाणी. या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी वर ज्याला करायचे ते करू शकतात. आणि तर माझी चलत वारी आहे आणि ह्या दोघांच्या घोड्यावरती. अरे व्ह्यू एकदम निसर्गातून जायचं. 3.5 किलोमीटरचा अंतर आहे. रस्ता एकदम छान आहे. हां 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 एकदम निसर्ग अशा ठिकाणी. एक पर्वताचा आकार झाला आहे गणेशासारखा. तर गणेशाची सुंड वगैरे त्याला गणेश पर्वत असंही म्हटलं जातं इथं. आणि हे एकदम निसर्गात. तर हे शिवखोरी जे ठिकाण आहे जम्मूमधलं, हे पण एकदम पवित्र तीर्थस्थान आहे, शिवाला समर्पित आहे. इथे नैसर्गिक गुहा तयार आहे, त्याच्यामध्ये पण नैसर्गिक शिवलिंग तयार झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आल्यावर असे वेगवेगळे चिन्ह दिसतात, जसं शेषनाग, ब्रह्मा विष्णू महेश, असं म्हणजे त्यांनी एक इमॅजिन केलेलं आहे त्या दगडांना. आणि इथे महाशिवरात्रीलाही खूप जास्त गर्दी असते. वैष्णोदेवीनंतर लोक इथे येतातच भेटायला. वसुधा आणि ऋतू फार पुढे गेले ते, कारण मी चालत आहे आणि घोडा 1 सेकंद थांबत नाही आहे. आणि माझं काम कसं थोडं व्हिडिओ शूट वगैरे करणं, काहीतरी असं शूटिंग करत तुम्हाला दाखवण्यासाठी खास असं करावं लागतं. त्यामुळे मी थोडंसं मागे काही ठिकाणी पळण्याचा प्रयत्न केला, पण चढ इतका आहे एकदम लागून जातो. हा एक रस्ता आहे जो घोड्यानं वगैरे जाण्यासाठी, आणि एक शॉर्टकट पायऱ्याचा रस्ता केलेला आहे हा वाला. तो 50 मीटरचा रस्ता आहे. हा शॉर्टकट होतो. बघू आता मी पोहोचतो का पटकन. हा शॉर्टकट आहे. आता वरती आले मी. या रस्त्याला घोडे दिसणार नाहीत, तिथं पुढे घोडे जायला लागते. आता हे आता इथं वसुधा आली असेल. दिसते का वसुधा. साईडने जाऊया. हां इथं वसुधा आहे.
मला वाटतं मी अजून पण खाली आहे. नाही रुक ना. किती वेळ झाला तुम्हाला येऊन? जस्ट शॉर्टकट घेतल्यामुळे मी फास्ट चालू. मी लय मागे होतो कारण घोडा कंटिन्यू थांबत होता. मला शूटिंग वगैरे करणं. आम्हाला येऊन 1 मिनिट पण नाही झालं अजून, 5-6 सेकंद झाले. ठीक आहे. म्हणजे माझी तुम्ही रेस्ट करा. नाही ना मग. अरे घोड्याची स्पीड आहे माझी, मला गरज नाही. कारण घोडा सोबत आलाय म्हणजे काय. तर घोड्याने उतरवलं आता आणि इथून आता लगे पायऱ्या स्टार्ट झाल्या. आता बघू किती पायऱ्या आहेत. तर इथे ना 2 प्रकारच्या गुफा आहेत. तर ज्यांना आहे ना सासची प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी नवीन गुफा बनवली आहे 2 नंबरची. आणि जी 1 नंबरची गुफा आहे तर ती नॅचरली बनलेली आहे, वाकून जावं लागतं. तर ती आहे नॅचरली बनलेली. तर ज्यांना सासचा प्रॉब्लेम नसेल जाऊ शकता. बाकी आता इथे लॉकर वगैरे आहेत. तिथे ते बोलत आहे की मोबाईल जमा करायचे आहेत आणि वरती आल्या आल्या टॉयलेट पण आहे. या ठिकाणी 2 रस्ते आहेत. हा जो आता सध्या बनलेला एक केव आहे ज्या ठिकाणी सरळ चढत जायचं आणि सरळ वापस येता येतं, वाकायची वगैरे गरज नाही. पण एक दुसरी गुफा आहे जी ही गुफा आहे या ठिकाणी. या गुफेमध्ये कसं आहे, थोडं अंतर चालायचं आहे, नंतर पुन्हा खाली चक्कर रांगत वाकत एकदम बारीक रस्ता आहे आणि नॅचरल गुफा आहे. तर त्या नॅचरल गुफेने यावं लागतं. दर्शन घेतलं, आम्ही निघालोय आता परत. आणि आमच्या टायमाला आम्ही थोडं पण नाही थांबलो, लगेच दर्शन झालं. आणि आता सध्या इतकी गर्दी झाली आहे, लोक लाईनमध्ये उभे आहेत. आम्हाला उभं राहावंच लागलं नाही, एवढं पटकन दर्शन झालं आमचं. घोडा एकदमच पळायला लागला. चला बा, एक राहता ड्रीम. आपल्या पूर्वज घोड्यावरती प्रवास करायचे. माझ्या बी पंजोबाकडे घोडा असायचा म्हणे. माझ्या आत्याला घेऊन घरी येणे जाणे यासाठी ते घोड्याचा यूज करायचे. आज पहिल्यांदा बसुद्धा आपण बसली. तर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.